बा रस्ता एकदम खतरनाक. सिमेंट लावलं ते आता तू गेला. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग म्हणजे आज आपल्याला करावं लागते जरासं, म्हणजे एक च्या घरी लग्न आहे तर तिचं जरासं ते घोळान पालखी काढा लागते. काय असते ते चिपकासाठी तर आपण काढू आणि कंप्लीट झाल्यावर मी तुम्हाला समोर दाखवतो. सध्या इथं झाले 1:40 आणि आपलं काम होते इथं. पाहू आपण आता इथं कंप्लीट करतो मी काम ह्या बुकमध्ये. तर बाई फायनली काही वर्क झाला आहे कंप्लीट इथं. एवढं झालं कंप्लीट. याले बम टाईम लागला, म्हणजे असं समजा की याला लागला, आपण केलं होतं समजा 2 वाजता काम चालू तर 3 ते 3:30 लागले, 4 झाले आहे. तर आता कलरिंग करतो. कलरिंगला अजून अर्धा एक घंटा लागते. तर कलरिंग झाली म्हणजे मग आपण पुढचा ब्लॉग कंटिन्यू करू. तर बाई फायनल झालं एवढं वर्क कंप्लीट. हे जे कलरिंग झाली हे झाली आपली अर्ध्या घंट्यात. 4:30 वाजले. आता करू आपण आपल्या ब्लॉगची सुरुवात. तर चला बाई, तर थोडंसं बाहेर जाऊ आपण. बाहेर आल्यानंतर बाई इथं आप्पा करून राहिले इथं कूळ. तर पहिला कूळ झाला इथं तयार. हा किती टाइम लागला याले करायला? 2 घंटे एवढा सोपी कूळ आहे तो. मी तर बातच करून देतो. करून पाहिलो. लय सोपी कूळ आहे. कूळ नाही आहे करणं, कारण लय कठीण आहे भाई. इकडे देणं चालू आहे निंबूले पाणी. आम्ही पाकम खतरनाक जुगाड लावला इथं काय केलं आम्ही, ते जे वेस्ट पाणी असते, जे आंघोळीचं पाणी भांडीचं पाणी असते, ते पाणी हा इथून असं सरळ डायरेक्ट झाडाला जाते. ह्या म्हणजे यानं काय होते, पाणी वाचते प्लस झाडेले पाणी भेटते आणि आपलं झाडं हिरवे राहते. बाकी इकडे सीताफळाचे झाडं जरा काही डांगा वाहिल्या, याच्या डांगा तोडायला लागते. ह्या आता तोडून पाहिल्या मी आपण. सारा अंगावर कचरो पडून राहिलं. ह्या आंघोळीच्या पहिलीची गोष्ट आहे हे करणं. तर एखाद्या वेळेस तोडून टाकू सकाळी, नाही तर कधी. बाकी इकडे थोडे झाडं वाहून राहिले, याला पाणी कमी भेटून राहिलं. सध्या तर बाई झाला फिरायला जायचा प्लॅन. म्हटलं चला तुम्हाला घेऊन चालतो. तर आपण कुकडे जाऊ, म्हणजे अजून एक्झॅक्ट लोकेशन आपल्याला माहीत नाही. उचलला भावेश घरून आणि चाललो, निघालो आम्ही. हे मी घरी नव्हतो तर आता आलो घरी. तर चला मग आपल्या लोकेशनवर. तर बाई आम्ही आलो इकडून शॉर्टकट. आणि आता मला तर माझा प्लॅन आहे का इकडे मस्त वरती जाऊ. जे सर्वात मोठी भीत असेल त्याच्यावर जाऊ. चलता काय? सर्वात मोठी जी भीत आहे त्यावरच जाऊ माझ्या हिशोबानं. काऊन की तिथून मस्त एकदम खतरनाक व्ह्यू येईल. प्लॅन आहे का याच्यावर जरासं जाऊ वरते, साऱ्यात वरती जाऊन व्ह्यू पाहू. तर रस्ता तर बाई इथून आहे आणि पाहू वरती. चला वरते जाऊ आपण. पाहू सध्या आपला अर्धा पहाडासारखाच आहे इथं. पाळच आहे ना तर मग मी बांधायला लावता ना पाळ. हे बाई इथून व्ह्यू पाहू भाई. इथून खतरनाक व्ह्यू आहे. म्हणजे जसं आपण वरते जाईन तसा खतरनाक व्ह्यू आपल्याला पाहायला भेटेल. तुम्ही व्ह्यू पहा. जसं आपण वरते चाललो तसा व्ह्यू पहा कम खतरनाक दिसून राहिला इथून. म्हणजे आपल्याला वरते जाऊन वरती जायचं रस्ते मी आहे ना रे समोरून. तर पाहू उघडे झालं बे आपण. पिच्चा रस्ता पहा, म्हणजे असं चलाले बरोबर. इथून येता आला असता आपल्याला. इथून येता आलं असतं पण तो भीतीवर जाते रस्ता पाण्याच्या. चला भाई वरते. एवढा टेकडा चढा लागते. भाई आम्ही त्याच्यावर एकदम मॅगी. मला त्याला ताणी लागली. मला तर भूक लागली. तू काय विचार कर? तुला झाडच लागा ना आता. तुला शॉर्टकट काही येतात बम खतरनाक. घामाई सुटला मला अर्धा. एवढाच राहिला आता भाई. पडता वाचलो मी इथं. चलतं का इथून? घसरते इथं बे. पकड इथून लगा बम खतरनाक घसरते म्हटलं. मग जा ना, मी तर इथूनच येतो आता. तुझा असा तिरपा जा लागते याच्यावर बाबा व्ह्यू. आम्ही फायनली आलो याच्यावर आणि इथून बा पुरं गाव दिसते. पुरं गाव. हे पुरं धरणाची भीत आहे. खरं कसं वाटलं याच्यावर? एक नंबर. आम्ही पहिले पण आम्ही इथे मॅगी केली. याच्यावर येऊन येईना एकदा मॅगी केली.
पहा इकडे सर्व एकदम खतरनाक व्ह्यूज आहे. तर आता तुम्हाला दाखवतो अजगर थोप्पा मोठा आला अजगर होता. काढले होतो काही सांगतं काय. पण मला तो अजगर वाटतं ना पाईप आहे तो असा पाईप गेलाय तर म्हणजे तिकडून पाणी आलाय पाईपाद्वारे. मला एकदम खतरनाक वाटली तिथून इकडला व्ह्यू पहा. इकडून एकदम असं आढळून राहिलं वस्तीच आहे इकडे. हे रियालिटी मध्ये एकदम खतरनाक वाटून लागला कॅमेरामध्ये एवढं क्लिअर नाही होऊन. आपण ह्या रोडवरून आलो तिथून वरती आलो. हा तर तिकडे उडाच मारून आला. झाडावर बसून दसताय तरी येते का बा तुला झाडावर. ह्या झाडाला काहीच नाही लागलं. ह्या झाडावर बसू बे. ह्या झाडाला ते नाही नाही झाड तुझत नाही मारू काचे बम पक्के ते मारू काय बम पक्के नाही बम पक्के आहे. तू मला चॅलेंज देऊन आला नाही घसरता येत नाही चढता येत ना त्याच्यावर. त्यापेक्षा जास्त म्हटलं झाडावर मी चढू शकतो. इकडे बाकी पाहू आपण काय आहेत. कारण चालता डायरेक्ट खाली एकदम मरतो का डायरेक्ट एका झटक्यात खाली. चला बाई खाली जाऊ आपण. या धीरे धीरे. मी आरामशीर जातो भाऊ काऊन की मी अनुभव घेतला इथचा. तर बाई इथून बा रस्ता एकदम खतरनाक असा आहे ना इथं म्हणून तर आरामशीर लागतो. हा म्हटलं पडलाच जाऊ. मला बम खतरनाक वाटू राहिला. एक तर आहे माझ्या मोबाईल कॅमेरा म्हणजे जर पडलं तर हातही नाही टेकत आहेत. बम खतरनाक रस्ता म्हटलं इथचा. तुम्हाला दाखवासाठी बा वरती गेलं तर पोहा पण इकडे जरा तिकडे जाऊ. घे ना मग सापाचं बिल. कोण सापाचं बिल. सापाची बिल आहेत का ते. मग काय तर बोला सबस्क्रायबर आहे आपले. हे आहे ना मी त्या सबस्क्रायबर डेली व्ह्यूवर आहे ना आपले. आपले सबस्क्रायबर आहे दोन्ही जण. दूर होता भाई भाष. अबे इट्ट बाई किती मोठी आहे. कायची होई माटकी मस्तकात मारली भारी. कायची होई बाप्पाले काय घर बांधायची बंगला बांध. आपला बंगला आहे नाच बांधला. बम भारी आहे. किती 6 किलोची असं नाही 5 किलो. 5 किलो काय पीडी 5 किलो PD3 आहे त्या. PD3 अशी इट पाहिली तुम्हाला सांगा कमेंट मध्ये नक्कीच. इथं यायची वय बा ठेवून बकरीवाल्याची वय डांबरी आहे बी इथं. घेतलं का गाला लावून भल्ला गोरा वाटतोय ना. घे ना तुला पाहू द्या द्या लवकर द्या. व्या नको लो नाही ना मजाक नको. मला बी 2 माणसं सापडले होते. ते म्हणे का बा इकडून रस्ता जाते पण 3 किलोमीटर तळे का. यांना म्हटलं एवढा बदमाश आहे यानं 3 किलोमीटर तैला पाठवून द्यायला म्हणजे 2 किलोमीटर जायचे. तेवढ्या वेळात ते फाट्यावर गेले असते म्हटलं. म्हणजे हा खोटा बोलला. देशात तुम्हाला एक आता बम खतरनाक कामाची गोष्ट दाखवतो. जेवढे पक्षी आहे बम कलकल करतात. बम बम म्हणजे एवढे खतरनाक पक्षी आहे. फक्त एक गोटा मार लागते. म्हणजे गोटा म्हणजे तेले नाही मार लागत. त्या गवतात गोटा मार लागते. हवाल्या गवतात. त्या गवतात एवढ्या चिमण्या निघते. चिमण्या काय रे म्हणजे तुझी गलत होती निघाली सोच नाही. कोण घ्या भाऊ आता. हे बाय बम बम उडाल्या पण तरी तिकडे गेल्या. इकडल्या याच्यात मार बरं. इकडल्या गोटा गोट्याची पंचायत आहे का. ते शेण घे ते शेण. तावचा उचलला शेणाचा पावटा येता यालेच मारतो. मला नाही इकडे याच्यात मार उडते का तो. एक जण इकडे संडास करून आलता तर त्याच्या अंगावर पडता बसली तो खरकटच घेऊन पळाला. काही बेकार बोलू फक्त जास्त. वातावरण बोललं खतरनाक आमच्या गावचं. म्हणजे असं वातावरण असणं नैसर्गिक आहे. म्हणजे एकदम खतरनाक वातावरण आहे. पण त्याचबरोबर इकडे एवढा धुळा उडते का पुरा धुळ्यानं भावेच रंगून जाते. हे आमचंच आहे. आता आम्ही तुम्हाला गोटा मारून दाखवू. आपण नियर देऊ आपल्याला हा वाढव्याचे धंदे आणते जेव्हा बिन कायच करायचं तर. हे बाई इकडून असं सरळ आपण जाऊ. टिप्पर उलटला होता इथं. तू गोटे ठेवतच जा हाती. हे नीरा माझा ड्रायव्हर वाचला नाही तर त्याचं हे झालं. काच कायची काच आहे मा टिप्परचे किती सांगू तुले. हे बोलले म्हणजे ते बम तगडा काचा नाही पाय ना गयान फिरवायले. नाही रे आपला टिप्पर उलटला होता.
याचं काही सांगता नाही आता, ह्या काही करू शकते. जुळणार गुळणाले का होय. चल चल बरं चल चल लवकर लवकर. काय लावलं बाबू ते घाला. सिमेंट लावलं ते आता तू गेला. नाही 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 मजा केली मजा केली रे. ते बंबेकार धुळला उडत ते मागचं टिप्प. पावडर घेऊन घे ना मग, तुला पावडरची कमी आहे ना. चला डायरेक्ट डायरेक्ट. कोण पहिले घुसते वरते, कोण पहिले पैसे वरते. रनिंग अँड फायटिंग. मायापेक्षा माया इकडे कोणी मायापेक्षा जितूच नाही शकत ना. तर मी जिंकलो बाई. फायनली आलो मी घरी. पण आता आप्पाची मदत करू झाली. सारखं तुटलं पाहिजे ना. भर कोकळ्याची दणका बसला म्हणजे दांडा बोल कोण देखील. मध्ये कधी हां मध्ये कधी मॅट्रिकचा नापास झाला म्हणजे हेच दणके घेणं होतो. तू काय ना काळजी कर. अबे हा ओय मारे मत मारे मत मारे मत. बरोबर आपल्याला काही करते बस नाही कोण नाही करत. कोण की आपण दिलं तर हातही लावत तिचे पिलेले हाव ना. म्हणत ते. कोण की आपण दिलं तर असंच नाही. हे पिलू पा त्याच्यातून निघायची कोशिश करते पण मी काढून देतो ना. पण काढून दे ना तर मग. त्याच्यातून असं निघायची कोशिश करते तर मग आपण काढून देतो. ठंड पे रे बा दूध पे तू. चला आपण दुसरं काम करू. तर भाई आता वाजले 7 पुरे 7 झाले. आणि आपलं जे लिहायचं राहिलं होतं वाचायचं राहिलं होतं ते काम पुरं कम्प्लीट केलं. आप्पा बसले इथं. खूप नाराज आहे तुम्ही. हां आपण टाकलं इथं आग. आणि करतो इथं आजचा ब्लॉग एंड ह्याच गोष्टीवर. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्हाला आता आमची मशीन दाखवतो. काय आमची मशीन मशीन चल तिकडे.